नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तू दुसरी कोणती गोष्ट सांगणार ती का होती? पप्पांच्या बरोबर झालेली एक सांगतो ओके. story. आता कसं आहे की पप्पांचं म्हणजे 1st to 10th म्हणजे 12th स्टँडर्डपर्यंत गावीच सगळं झालेलं आहे शिक्षण. मग ते इकडे मुंबईला आले आणि मग त्यांचं ग्रॅज्युएशन रुया कॉलेजमधून आणि बाकीचं ओके. फर्दर एज्युकेशन ते इकडे मुंबईमध्ये मुंबईमध्ये परस्यू केलं त्याने. आणि ही गोष्ट आहे अराउंड 1970ची असणार. म्हणजे पप्पा तेव्हा 6वी-7वीमध्ये असणार. तर कसं आहे की सकाळची शाळा झाली की मग घरी येऊन घरची कामं करायची थोडी. शेतात काही काम असतं तिथे हेल्प करायचं, किंवा घरी गुरं असतील, गाई म्हशी ज्या असतील त्यांना घेऊन जायचं चरायला. ठीक आहे. तर दुपारच्या वेळेला 3 वाजता ते निघाले, म्हणजे त्यांची ते कॅटल त्यांचं घेऊन पूर्ण म्हशी आणि गाय आणि ते सगळं घेऊन, म्हणजे थोडं जिथे वेश संपते तिथे थोडी ग्रीनरी आणि सगळी मालरान टाईप आहे तिकडे चांगलं गवत आणि हे सगळं असते गुरांसाठी. तिथे हे लोक घेऊन जातात म्हणजे. आणि कसं एकटं जात नाही कोण, आजूबाजूच्या घराची पण मुलं त्यांचे आहेत एकत्र, मग टाइमपास. मग हे लोक तिकडे काय क्रिकेट खेळणार, काय विटी दांडू खेळणार, बाकी ते गाई आणि ते आपलं काम जे खायचं खात राहणार आणि मग बंकस म्हणजे तिकडे करणार. आणि मग संध्याकाळी यायच्या आधी मग रात्री जसा अंधार होत असतो तसा परत येतात, सोबत घेऊन येणार. तर तसंच एका वेळेला त्यांचे एक नेहमीच्याच ठिकाणी ते लोक गेलेले तिथे. ठीक आहे. नेहमी जिथे जातात तिकडे बसलेले अचानक. आणि त्यांच्यावर एक आजी देखील होते जवळच्याच घराचे. आजी त्यांची आपापले ते हे घेऊन आलेले, ते तिकडे बसलेले. आणि पप्पा आणि 2-3 मित्र, त्यांचे लहान मित्र त्यांच्याच एजचे असणार, तर ते बसलेले आणि त्यांना बघतात की अचानक त्यांना पुलावाचा सुगंध येतो. पुलाव. आणि तिकडे मालरान आहे आजूबाजूला, घर म्हणजे गाव पण जवळजवळ 1.5 किलोमीटर तरी असेल तिथून. मग तिथून कोणाचं घर आहे, कोण चूलमध्ये काय करते काहीच नाही, किंवा आजूबाजूला कोण काय धूरबीर काहीच दिसे नाही आजूबाजूला, कोण काय बनवते प्रॉपर. म्हणजे असं आहे की म्हणजे जवळच कोणतरी असं, म्हणजे याच रूमच्या याच्यामध्ये कोणीतरी जेवण बनवते, कसं सुगंध येतोय तसा प्रॉपर सुगंध. आणि एकदम काय म्हणतात तीव्र जेवण कोणी शिजवते, पुलाव स्पेसिफिक मसाले बिसाले टाकून पूर्ण तसा पूर्ण यायला लागतं. तर स्टार्टिंगला इग्नोर केलं, पण त्याने विचारलं मित्राला तुला येतोय का, तर मला पण येतोय. मग आता कसं क्युरियस झालंय की आता काय आहे, म्हणजे बरोबर कोण इथे आजूबाजूला दिसत तर काय नाही काय. त्याने आजीला विचारलं, त्या आजी तर बसलेला, त्याने विचारलं तेव्हा, अरे ती आहे ना म्हणजे ती कोण, म्हणजे काय. अरे ती रांडीची आहे ना, तिच्यामुळे होते. ते म्हणजे कोण म्हणजे ती, असं ती बोलले. आणि ती मागे अशी हात करते, पण त्यांना लक्षात नाही आलं की काय कुठे पॉईंट आउट करते, कोणाबद्दल बोलते, काय आहे. तर ते परत एकदा दाखवलं, तर तिकडे मागे थोडं 10 मीटर तो काहीतरी तिकडे थोडे दगड बिगड ठेवलेले. ती बोलते ती आहे ना, तिला पुरलं आहे इकडे, ती करते. त्याने म्हणजे तो असे बघतात की मागेच दिसतात दगडं ती ठेवलेली. तिथेच तिला म्हणजे ती मुलगी जी होती तिला त्याने विचारलं की काय म्हणजे हिचं काय. उद्या नाही, ती तशीच सगळ्यांना करते, ती इथे कोणी आलं की असं करते. ती यंग होती खूप, थोड्या वर्षांपूर्वी, म्हणजे 15-20 वर्षापूर्वी तरुण मुलगी होती, यंग. तिचं म्हणजे अनमॅरिडच ती डेथ झालं, तिला तिथे उरलं आहे. तर ती हे आपल्याला भुलवण्यासाठी, ते अट्रॅक्ट करण्यासाठी प्रेझेन्स ती फील करून देते आपल्याला. पुलाव किंवा दुसरं कधी काय वेगळंच काहीतरी येणार स्मेल पदार्थ. हां, तसं तिने ते केलं. ते बघता तर मागेच ठेवलं आहे तिथे. आणि एवढे दिवस ते लोक येतात, त्यांना काय नॉर्मल दगड आहे काय आहे काय. पण ते ती आजी कशी आहे की खूप वर्षापासून आहे, तिला सगळं माहिती आहे की म्हणजे काय कुठे जायचं आहे, कुठे नाही, कोण काय. मग त्या आजीनी खूप तिला शिव्या घातल्या की हे मुलांना कशाला त्रास देतेस, हे ते तसं करून खूप शिव्या दिल्यानंतर मग ते स्मेल अचानक ते गायब झालं. तो सुवास जो येत होता पुलावचा, अचानक ते गायब झालं. म्हणजे काय प्रेझेन्सच नाही, असं झालं त्याच्यामध्ये. बापरे. आणि त्या मुलीची नंतर तिने कसं आहे की तिथे एक भाग आहे, तो तिथे नाचणी करतात. ठीक आहे. तर आमच्या एक रिलेटिव्ह मला तिकडे नाचणीचं पीक आलेलं, तर ते तिकडे रात्री झोपायला लागते कंपल्सरी शेतात, कारण की काय जनावरं येऊ शकतात, आता काय कोल्हे येऊ शकतात, किंवा रानडुकरं आहेत, पूर्ण हे डिस्ट्रॉय करून जातात. त्यासाठी कोण ना कोणतरी लागतेच रात्री तिकडे, म्हणून ते तिकडे रात्री झोपलेले. म्हणजे तर एका रात्री काय आलं की खूप सतवलं त्याने, पाय बी ओढले, त्याच सेम मुलगीने पाय बी ओढले आणि झोपायलाच देईना. मग ते काहीतरी त्या लोकांनी मग दुसऱ्या म्हणजे नेक्स्ट त्या वीकमध्येच त्या लोकांनी काहीतरी
कोंबडा आणून हे केला की तू त्रास देऊ नकोस, आम्ही इथे थोडं काम करतोय, तुझ्याच हद्दीमध्ये राहा, असं करून ते दारू आणि हे तिकडे ते गावचे बुवा असतात त्यांना बोलून ते कार्य ते करून टाकलं की म्हणजे याच्यामध्ये तू येऊ नकोस, म्हणजे भागात तू येऊ नकोस करून. मग ते गेली ती अवॉइड केलं त्यांनी, मग ती आली नाही. मग तेव्हापासून तिथे काहीच नव्हतं. आता कसं आहे की तिथे आता कोण गावी असं काय कोणाकडे काय आता कॅटल म्हणजे गाई आणि हे काय जास्त आता काय कोणाकडे नाही आहेत, कोणी जातही नाही तिकडे. आणि तिथे पूर्ण जंगल झालं आहे. तुम्ही तो स्पॉट तू ओळखूच शकणार नाहीस. कोणी नवीन जर कोणी गेला त्या जुन्यालाच ओळखता येणार नाही. माझ्या पप्पांनाच बोललं की तिथे आहे काय कुठे, तर पप्पा ओळखू शकणार नाही, एवढं तिकडे दाट जंगल झालेलं आहे त्या ठिकाणी. तर कोणी तिकडे गेलंच नाही तर मग एक्सपिरियन्स करायची. पण गेलं तर काय ना काहीतरी त्यांना, मला असं वाटतं की काहीतरी ना काहीतरी तिथे आहे. बरोबर. एक तू ती फेगाड्याची पण काय गोष्ट हां, ते होती एक आमच्याच बाजूच्याच तिकडे घरामध्ये एक म्हणजे माणूस होता, ठीक आहे. गावी? हां, गावचीच गोष्ट आहे ही. तर त्याला कसं आहे की तो अनमॅरिड होता आयुष्यभर. आणि मग कसं आहे की त्याचा पाय जरा थोडासा वाकडा होता. ओके. त्याला गावचे लोक जे आहेत ती त्याला पर्टिक्युलर गावी आपण कसं चिडवतो तसं एक त्याला नाव ठेवलेलं, अरे फेगड्या आल्या. चालला तो तसा विचित्र चालायचा, म्हणजे तो तसा होता. तर त्याचं अनमॅरिडच त्याचं डेथ झालं, म्हणजे तो म्हातारा होऊन प्रॉपर तो मेला. डेथ झाला. तर प्रॉब्लेम काय झाला, एकदा काय आलं की समोर जवळपास जे घर आहे म्हणजे खूप मोठं चांगले रिच लोक आहेत ते लोक, गावातलेच रिच लोक आहेत खूप, पण ते थोडं इंट्रोवर्ट टाईप आहेत, आपल्याला राहतात ते लोक, ठीक आहे. त्यांच्या खूप जागा आहेत आणि आहेत. सगळे लोक रविवारचा एक वेळ आहे, ठीक आहे. सगळे लोक म्हणजे नॉर्मल चिल करत बसलेले आहेत गावी, माहिती आहे. सकाळ दुपारच्या टायमाला सगळे बाग टाकून सगळे चिल करतात. तो मुलगा लांबून चालत येतो आहे त्या समोरच्या घरातला, ठीक आहे. तो सेम त्या फेगड्यासारखा चालत येतो आहे. पूर्ण त्याची सेम डिट्टो स्टाईल, म्हणजे पाय असा वाकडा करून तसाच सेम स्टाईलनी चालत येतो आहे पूर्ण त्या चौकात. आणि सगळे लोक बघून शॉक, म्हणजे काय झालं हे. आणि त्याला जाऊन मला वाटते तेव्हा फक्त काही महिने झाले असतील. त्यालाही त्या जिथे ते बोलू ना पुरतात त्या बाउंड्रीवरती, तिथे जाऊन त्याला पुरलेला, म्हणजे त्या माणसाला, म्हणजे फेगडा जो आहे त्याला पुरलेला. तर तिथून काहीतरी लागण त्याला झाली असेल त्या मुलाला. प्रॉपर म्हणजे यंग मुलगा, म्हणजे कॉलेजला जाणारा, आणि तो असा क्रुकड पूर्ण चालतोय. तशा यंग एजमध्ये त्याची मृत्यू झाली. नाही, मृत्यू नाही झाली. तो सॉरी त्याला पोजेस झालं आणि जो माणूस होता त्याला तो त्यांना हे केलं, त्रास करत होता त्याला. आणि मग खूप काय ते उपचार झाले, पण त्याला काय म्हणजे त्यानं बोललं की ते गावात न राहण्याला बरं आहे. त्याच्यानंतर पण तो जेव्हा यायचा तेव्हा परत यायचा त्याला अंगात, म्हणजे त्यांनी त्याच्या बॉडीला त्यांनी एक सोर्स बनवलेलं. त्या एरियामध्ये जर आला की त्याला पकडणारच. मग त्यांनी ते अवॉइडच केलं इथे गावी येणं. ते अनएक्सप्लेनेबल होतं, कारण की आपण आता विचार करू शकतो की असं भूलभुलैया टाईप काय आहे ते, तसं होऊ शकते काय, पण तसं त्या माणसाचं काय इंटरॅक्शन त्याच्याबरोबर नव्हतं. मुलगा किती वर्षाचा होता? कॉलेजला जाणारा होता मुलगा, म्हणजे 18-19. प्रॉपर कळण्यासारखा असं होता की लहान नाही. तो असं का वागेल वेड्यासारखा. आणि प्रॉपर सगळ्यांना माहिती नाही, लहानपणापासून त्याला बघितलंय त्या मुलाला, प्रॉपर चालतोय, त्याला काय डिसेबिलिटी नाही किंवा काय. मग तेव्हा काय बोलायचा तो, कसं बोलायचा? नाही, बोलायचा नाही, चालायचा तो, विचित्र वागायचा. चालत असं यायचा तसं प्रॉपर चालायचा, त्याच्यासारखं वागायचा, तसं त्याचं पूर्ण हे होतं अपीरियन्स किंवा त्याची जी काय बोलतात ते स्टाईल, त्यांनी ते म्हणजे जसं तो वागायचा तसं वागायचा. आणि असं नाही की त्याच घरामध्ये आहे तो वेगळ्या घराचा, आणि त्याचं जास्त काही इंटरॅक्शन पण नाही. हा जेव्हा होता म्हणजे जिवंत किंवा म्हातारा होता, त्याचं इंटरॅक्शन काय नाही मोस्टली. ज्याचं आपण बघितलंय लाईफ, ज्याच्याबरोबर आपण राहिलंय, टाइम स्पेंड, त्याला माहिती आहे ना एक्झॅक्टली कसा वागतो. आणि एवढा क्लोज नाहीये त्याच्याशी, काय नाही तरी पण. ओके. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण सांगूच नाही शकत बाई, कसं होतं काय होतं. गावच्या ठिकाणी खूप लोकांना होतं ना बाई, की अचानक मुलींना स्पेशली संध्याकाळच्या वेळी वगैरे असं होतं गावी, की काहीतरी त्यांना पोसेस्ड केलं, काय केलं. पण यार मजा आली. थँक्यू सो मच विनीत भाई, तू आलास, तू तुझे एक्सपिरियन्स शेअर केलेस, खूप चांगल्या प्रकारे तू सांगितलंस, तर धन्यवाद. तुला कसं वाटलं भाई? नाही, खूप चांगलं वाटलं, मजा आली. तुझं जे पॉडकास्ट जे आहे ते अजून लोकांनी बघावं. थँक्यू सो मच भाई. तुला शुभेच्छा देखील पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. आणि नक्कीच तुझा तर पॉडकास्ट आता डब्लिनपर्यंत पोहोचलेला आहे, अजून
येस अजून पुढे वर्ल्ड वाईड पूर्ण करायचं. जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे पॉडकास्ट पोचवत जा. पण थँक्यू सो मच भाई. तुम्ही आतापर्यंत जर पॉडकास्ट बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याने करून अजून लोकांपर्यंत हा पॉडकास्ट जाईल. आणि तुम्हाला असं हवंय की आम्ही पुढच्या वेळी जेव्हा भेटू, तू नेक्स्ट कधी येणार आहेस आता? नेक्स्ट 6 months मध्ये, जून मध्ये. मग तेव्हा आपण मे बी तिकडच्या गोष्टी करू, युरोप मधले जे हॉरर स्टोरीज आहेत, आयर्लंडचे झाले. कारण मी त्या दिवशी वाचतो रेडिटवर वगैरे खूप गोष्टी आहेत. इव्हन तिथे आहेत की नाही माहिती नाही, पण लोक जरा सायको आहेत तिकडची, युरोप मधली वगैरे. तिकडे खूप असे मर्डर झालेत, खूप मर्डर मिस्ट्री आहेत तिकडे. इव्हन खूप ब्लॅक मॅजिक वगैरे पण करत असतात लोक, खूप वुडू डॉल वगैरे, ते औजा बोर्ड वगैरे, त्या खूप गोष्टी तिथे चालतात. तर मे बी नेक्स्ट टाइम आपण त्यांच्यावर डिस्कस करू. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.